सप्रेम जय भीम क्रांतिकारी. बसू का? ए भैया, हा 2 चहा टाक आणि साखर जरा जास्त टाक. हा हा. काम अहो असं काय बोलताय? आता काम नसेल तर माणसानी माणसाशी बोलायचं नाही का? काय का टेबलावर चहा घ्यायचाच नाही असा काही संघटनेचा नियम आहे का तुमच्या? तुम्हाला सांगतो, जो काम लाखों से नहीं होते वो एक चाय के प्याले से होते, असं कुणीतरी कुणाला तरी म्हटलंय. ए भैया, इथून पुढे हो काही असेल यांच्या चहा पाण्याचा खर्च माझ्या खात्यावर टाकायचा आतापासूनच, कळलं ना? अरे समाजासाठी खूप मोठं काम करतायत, खूप मोठी संघटना आहे, खूप मोठी लोक आहेत, कळलं का? हो दादा. राजकारणी माणसं स्वार्थाशिवाय सख्या बापाला चहा पाजत नाही. तुझ्या खात्याच्या जीवावर उड्या मारतोय ना, त्या खात्यात पैसा आमच्या जनतेचा आहे. त्यामुळे तुम्ही बाणगुळ आहे. तुम्ही काय आमचे पैसे भरणार? कामाचं बोल. त्याचं काय आहे भाऊ? हल्ली तुम्ही आम्हाला एकटे एकटे दिसायला लागलात. म्हटलं काय प्रॉब्लेम झालाय विचारावं, बाकी आमचा दुसरा काही हेतू नाही. हं? आणि कसं आहे, आपल्या माणसाचा समविचार आणि तो विचार फक्त बोलण्यात जाणवतो, त्याच्या वागण्यात जाणवत नसल तर आपणच समजून जायचं की आता आपला वापर व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि महत्वाचं, ज्या ज्या ठिकाणी आपल्या माणसाला आपण आल्यावर खटकतं, तर समजून जायचं की आपली गरज संपली. असं राजकारणात थोडंफार आमच्या साहेबाकडून शिकलो, बाकी काही म्हणणं नाही. थोडंफार नाही, बरंच काही शिकलाय. तुमच्या साहेबाचा आता अंधाराचा काळ सुरू झालाय. त्यामुळे तुम्हीही तुमच्या साहेबापेक्षा नक्कीच मोठे होणार. बस का भाऊ? अहो खरं म्हणजे तुम्ही राजकारणात यायला पाहिजे. मी ना खोटं बोलत नाही. तुम्ही ना समोरच्याला त्याच्या शब्दात अडकवतात. खऱ्या अर्थाने तुम्हाला राजकारणात स्कोप आहे. मी तर म्हणतो ना, तुम्ही राजकारणात स्कोप आहे हे वाक्यच चुकलंय. असं कसं? तो धंदा आमचा नाही, तुमचा आहे. काय? त्यामुळे मला हे सांगूच नका. झालं असेल काम तर निघायचं इकडनं. चला अहो ये बाबन, चहा परत घेऊन जा रे. ऐका भाऊ, ऐका ऐका, आपण जमलं तर साखर काढून घे. ऐका, चर्चा करतोय. तुम्हाला राजकारणात भविष्य आहे. अहो तुम्ही राजकारण करत करत असताना समाजकारण करा, संघटनेत काम करा. संघटनेला आम्ही मदत करू वाटलं तर. ये बाबन, ऐका ऐका ऐका, आम्ही मदत करू ना. रागू नका, हातात हात घ्या, फक्त घ्या. अहो घ्या. एवढं काय रागवलात? आता मला दाट संशय यायला लागलाय कसला? सिद्धार्थचा. काय झालं? मी आज आज क्या हुआ? नाही, काही नाही. काय झालं? काय झालंय? काय आज मी त्याला हॉटेलमध्ये बघितलं, बाबूरावचे पीए राजेश बरोबर हात मिळवत बोलत होता. इथं मुरतंय पाणी, आपलंच कुंपण शेत खात आहे आणि आम्हाला काहीच माहित नाही. तसं काय नाही. तुला काय माहित? मी होतो याच्यासोबत. तू होतास ना सोबत, तरी तू हे बोलतोयस. होतो, पण ते काय बोलत होते माहितीये का आपल्याला? हे असले विचार मनात आणून ना संशय आणू नका. आपल्याला एकत्र येऊन लढायचं आहे. आपणच आपल्या घरावर टिका मारून चालत नाही. मी काय बोलतो कळतं ना तुम्हाला? अरे तू अलीकडे
आपल्याशी पटकून वागतोय, वेगळा राहतोय, हे लक्षात येत नाही का तुझ्या? नाही. आता कुठे बघतो? कुठे आहे आता तो? तू जे म्हणतोस ते खरं, मग आता कुठे येतो? या मीटिंगला का नाही येतो? भाई उगाच बाजू घ्यायची. तर सिद्धार्थ काय चल ना. भाऊ आहे माझा तो. कधी सुधारणारे लोक? जातीत अडकलेल्या लोकांना माणसा माणसातलं प्रेम नाही कळणार कधी. चल चल. ओ फादर, फादर, बोला क्रांतिकारक. जेवला का? गिळले मग अशीच. माझ्या नरडा खालून घास उतरा ना. आज काय भाषण नाही का? ओ फादर, आमची संघटना मोठी झाली. हट हट. काय म्हणत होते? होत नाही. तिकडं जा, सिनेमात जा, ऑर्केस्ट्रात जा. काय करता क्रांत्या? हा? ओ लोक घाबरालेत आम्हाला. आम्हाला मग ऐकलं का? तू आहे ना ते डफड घेऊन गावभर बोंबलत हिंडत होता ना, तेच बरं होतं बघ. अरे अशा किती संघटना आल्या आणि गेल्या. हा हाणामाऱ्या करून जर बदल घडत असते ना, तर अख्खी पिढी आम्ही खर्ची घातली असती. कळलं का? डोक्याची लढाई आहे, डोक्यानीच लढावी लागती. अरे बाबा शिकारी, ये बाबाऊ, अरे शिकारी. घसा फोडून बाबासाहेब सांगून गेले, पण आमच्या लोकाला अक्कल काही आली नाहीच. आईला चळवळी करतात. पुढाऱ्याने आमच्या रक्तामासाच्या चिखलात स्वतःची घरं लिपून घेतली, आणि आम्ही पॅन्ट फाटली तर लावायला ठिगळ नाही. त्यात या असल्या अवलादी पैदा करून ठेवल्यात. जे पेरलंय तेच उगवलं. काय जाळायचं का असल्या अवलादी? ऐ, आत्ता बसलं. पड मग पालथा.